फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्ण ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर पहा, या ठिकाणी झाली होती सकाळ आणि सकाळचे वाजले होते 10 आणि मी या ठिकाणी बसली होती स्वयंपाकाला. माझ्या मुलांची आंघोळ वगैरे सगळं करून झालं होतं आणि ते खाली खेळत होते आणि मी या ठिकाणी स्वयंपाक बनवत होती. आज मी बनवणार आहे मस्तपैकी फणसाची भाजी. आणि हे फणस मी आधीच उकळून घेतलं होतं कुकरमध्ये आणि आज मी हे सुकं फणस बनवणार आहे. सुकी फणसाची भाजी या ठिकाणी बनवणार आहे. आम्ही जेव्हा फणस आणलं होतं तेव्हा एका वेळा मी मसाल्याची रश्श्याची भाजी बनवली होती आणि त्यामधलंच फणस थोडंसं उरलेलं होतं. तर आता मी या ठिकाणी कांदा वगैरे टाकून सुकी फणसाची भाजी बनवत आहे आणि वरण सुद्धा मी लावलेलं आहे. या ठिकाणी माझ्या मुलांसाठी तर वरण पाहिजेच. तर या ठिकाणी मस्तपैकी सगळे मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता मी यामध्ये उकडलेलं फणस टाकून घेणार आहे. ही भाजी खूप छान लागते खायला, सुकी. यासोबत फिक्क वरण आणि पोळी वगैरे असली की खूप छान लागते हे. या ठिकाणी माझी भाजी लवकर झटपट बनवून तयार आहे. आता मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे फक्त. तसंही मी मीठ आधीच घालून घेतलं होतं. जेव्हा आपण फणस थोडंसं उकडतो तेव्हा हळद आणि मीठ मी यामध्ये टाकून घेतलं होतं आणि आता यामध्ये जास्त मीठ घालायची गरज नाही. यामध्ये मी फक्त 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. आणि या ठिकाणी आता मी कोथिंबीर वगैरे कापून घेणार आहे यामध्ये टाकण्यासाठी. या ठिकाणी माझी फणसाची भाजी बनवून तयार होती आणि त्यानंतर मी घेतल्या त्या पोळ्या करायला. आणि पोळ्या मस्तपैकी मी लहान लहान आणि घडीची चपाती या ठिकाणी मी करत आहे. माझा स्वयंपाक वगैरे झाला की त्यानंतर आज माझ्या मुलांचे केस वगैरे कापायचे आहेत. त्यामुळे माझे मिस्टर आज जो न्हावी असते तो त्याला घरीच बोलावणार आहे. कारण एवढ्या लहान मुलांना बाहेर घेऊन जाणं योग्य नाही आणि ते खूप रडतील सुद्धा. आणि एक नाही तर 2 मुलं आहेत. त्यामुळे आम्ही जो न्हावी आहे त्याला घरीच बोलावणार आहे. तर मी या ठिकाणी पटापट स्वयंपाक उरकून घेत आहे आणि त्यानंतर मग माझे मिस्टर आल्यानंतर मग मुलांचं रडणं वगैरे ते केस कापताना तेच आहे. तर या ठिकाणी पहा, माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि माझे मिस्टर सुद्धा ड्युटीहून आले होते आणि त्यांनी ह्या न्हाव्याला आणलं होतं. या ठिकाणी सर्वात आधी आम्ही ओजसचे केस कापायला सांगितले होते. कारण हा ओजस जो आहे तो रडत नाही आणि आरव खूप रडतो. त्यामुळे आम्ही ओजसला आधी बसवलं होतं. आणि हा पहा, माझा मुलगा किती सुंदर बसलेला आहे आणि अजिबात रडत नाही आहे. त्याच्या बाबाच्या मांडीवर तो बसलेला आहे आणि छानपैकी केस कापू देत आहे. आम्ही पूर्ण टकली करणार आहे कारण उन्हाळा सुद्धा आहे आणि लहान मुलांचे केस थोडे वारंवार कापले की त्यांना मस्तपैकी दाट केस येतात. त्यामुळे आम्ही यांची केस कापत आहे. या ठिकाणी पूर्ण टकली केलेली आहे, पाहू शकता. आणि हा ओजस अजिबात रडत नाही आहे, मस्त बसलेला आहे. आणि आरव तर कोणीही आलं तर त्यांना पाहूनच रडते आणि नवीन चेहरा दिसला की तो खूप रडत असतो. आणि आरव हा माझ्याजवळच बसलेला आहे अजूनही. आता त्याचे केस कापतील तेव्हा तो खूपच रडणार आहे. आणि या ठिकाणी बाहेर तर भरपूर ऊन आहे. त्यामुळे आम्ही ह्या न्हाव्याला घरीच बोलवलेलं आहे. आणि एकदम छानपैकी हे केस कापणं सुरू होतं. आता टकली केल्यावर दोघंही एकदम सारखे दिसणार आहे. आता ओजसचे केस लगभग कापून झालेलेच आहे. आता यानंतर आहे बारी आरवची. मी तुम्हाला यांची टकली केल्यावरचे फोटो ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसणारच आहे. या ठिकाणी ओजसचे केस तर कापून झालेले आहे आणि आरवचे सुद्धा केस कापून झाल्यानंतर आम्ही दोघांचे सुद्धा आंघोळ वगैरे करून घेणार आहे. आणि संध्याकाळचे 4 वाजले होते आणि या ठिकाणी आम्ही संध्याकाळीच या न्हाव्याला बोलावलं होतं. कारण माझे मिस्टर ड्युटीवरून संध्याकाळची येतात आणि बुधवारला केस कापणं सुरू होतं. म्हणजे गुरुवार, मंगळवार व शनिवार या ठिकाणी केस कापता येत नाही असं म्हणतात. म्हणून आम्ही सुद्धा बुधवारी या ठिकाणी या न्हाव्याला बोलावलं होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आरवचे केस कापणं सुरू आहे आणि आरव पहा किती रडत आहे. तसाही तो कोणत्याही नवीन व्यक्तीला पाहून आधीच रडायला सुरुवात करतो. आणि या ठिकाणी त्याचे केस कापणं सुरू होते. त्याच्या बाबाच्या मांडीवर असूनही तो पूर्ण केस कापेपर्यंत रडत होता. त्याचं रडणं थांबवण्यासाठी ते काका थोड्या वेळ थांबले होते. परंतु पुन्हा त्याचे केस कापायला सुरुवात झाली की तो पुन्हा रडत होता. लहान मुलांचं असंच असतं, खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला.
यांची टकली वगैरे करून झाल्यानंतर मी त्यांची अंघोळ वगैरे करून घेणार आहे. आणि ह्या काकांनी सांगितलं की लहान मुलांची टकली केल्यानंतर त्यांना गरम वगैरे लागते, त्यामुळे त्यांची टकलीवर जे आहे ते थोडंसं चंदन वगैरे लावायचं किंवा हळद लावायची, कारण त्यामध्ये अँटीसेप्टिक गुण असतात. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी माझ्या मुलांच्या टकलीवरचे फोटो पहा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.